नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत काकडीचं थालीपीठ। पण त्या अगोदर हे काकडी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता करत आहे ह्याला वरची साल सगळी काढून घेणार आहे आणि खिसून घेणार आहे। मी अशी काकडी खिसून घेतली आहे। पहिले त्याचे साल काढलं आणि काकडी खिसून घेतली आहे। आता आपण ह्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। आता आपण ह्यामध्ये ना जीरा पावडर टाकून घेऊ, धनिया पावडर, चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तीळ टाकायचे आहेत, तुम्हाला आवडत असतील तरी टाका। हिरवी मिरची, आता हिरवी मिरची फिक्की आहे त्याच्यामुळे मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तिखट घेणार असेल तर 2च मिरची घ्या। आणि हे खूप सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून टाकलेली आहे। आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया। आता टाकत आहे मी बारीक रवा घेतला आहे, तर 1 वाटी रवा टाकत आहे आणि अर्धी वाटी बेसन। आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे थालीपीठचं पीठ आहे ते मळून झालं आहे काकडीच्या थालीपीठाचं। तर आता काय करू, आपण 5 ते 10 मिनिटांसाठी ह्याला झाकून ठेवूया। आता आपलं पीठ जे आहे ते छान मुरलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे, रवा पण छान फुगलेला आहे। तर आता आपण हे जे थालीपीठ बनवून घेऊया। मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता तवा पण गरम झालेला आहे, थालीपीठ बनवूया। गरम झालेला तवा पण खाली ठेवूया आणि ह्याला लावायचं आहे तूप। तुम्ही तेल किंवा तूप काही घेऊ शकता, मी तूप घेतलेलं आहे। आता तुम्हाला छोटे मोठे कसे करायचे ते करून घ्या। मी असं मोठं घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरच असं पसरून घ्यायचं आहे तव्यावरती। थोडासा पाण्याचा हात लावायचा। आता ना ह्यामध्ये होल घेऊया, होल पाडूया, कारण व्यवस्थित सगळीकडनं मग असं शिजलं जातं आतपर्यंत। आणि ह्यामध्ये तूप टाकायचं आहे, हे असं। आता तवा गरम करायला ठेवूया, आपण शिजायला ठेवूया। 2 ते 3 मिनिटांसाठी आता आपण ह्याला झाकून ठेवूया। आपण हे झालंय का ते पाहूया। मस्त। आता आपण पलटून घेऊया। मला लहान करायचं असेल तरी लहान करू शकता ह्याच्यापेक्षा। आता वरतून अजून आपण तूप लावून घेऊया। आता झाकायची काही गरज नाहीये। थोडासा गॅस मी मोठा करतेय। हे झालं आहे आपलं काकडीचं थालीपीठ तयार। आता तुम्हाला कशावर खायचं ते खा। हे आहे गाजराची कोशिंबीर आणि ही आहे टोमॅटो सॉस आणि हे केलेलं आहे मी सकाळच्या नाश्त्यासाठी। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।